गुड मॉर्निंग भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रेकिंग ब्लॉग मध्ये. तर आपण आज गेली गाडी खाली पनवेल मध्ये आणि पनवेलला आपण थांबलो इथं साईडला उभा. इथं हा अटल सेतू मार्ग आहे हा. आणि गाडी आपण केली इथं पनवेल मध्ये MSCB बोर्डामध्ये. सकाळ सकाळी 10ला झाली गाडी खाली आपली. आणि आता निवांत थांबलोय मालासाठी. भरपूर ट्रान्सपोर्ट वाल्यांना फोन केलाय आपण मालासाठी. तर आता बघूया माल कुठला भेटतोय कुठला नाही. आपण सगळ्या ट्रान्सपोर्टवाल्यांना फोन तर केलाय. आता लोक कोणाचा रिस्पॉन्स काय येते. म्हणजे साताऱ्याचा माल भेटतोय, फलटणचा भेटतोय की आपला लोणंद शिरवळ खंडाळा कुठला भेटेल का लोडिंग करायचं आपलं निघायचं इथून. चालतंय चला भावांना. मग आता पहिला आता गाडी तर झाली आपली खाली. मग आता आपलं लोडिंगचं बघितलं पाहिजे. नाही तर मग 12 वाजले की नंतर मग तर काय मार्केटच संपल. तर भावांना आपल्या ट्रान्सपोर्टवाल्यांना सांगितलं होते थांबायला. माझा थांबलोय मग तिथं. आपण इथं येऊन गाडी एक 10 10:30ला गाडीत लावली होती. आणि 10:30 वाजता आपण सगळ्यांना केलं तर फोन. पण ते म्हटले की मालाचं बघूया काय ना काहीतरी इथंच थांबा करूया. आणि आता वाजायला एक वाजलाय तरी अजून कोणाचाच काय फोन नाही काय नाही. फोन केला तर नुसतं चाललंय हो करतो हो करतो. त्यात आपल्याला एक माल भेटलाय म्हणजे पण त्याचं पण अजून कन्फर्म नाही काय ते मालाचं. आपण एका पार्टीने लिहिलता रेट खटावसाठी. पण ती खटावचा काय झाला विषय की आपण त्याला नंबर वगैरे सगळं दिलं आणि त्याला नंतर दुसऱ्या ट्रान्सपोर्टवाल्याने कमी मध्ये गाडी दिली वाटतं. मला ते चाललंय त्यांचं काय बोलणं बघा आता. मग काय होतंय काय नाही काय माहित. आता इथं तर माल नाही. आता इथनं भिवंडी कमसे कम 50 ते 60 किलोमीटर भिवंडी या. तर बघू आता काय होतंय काय नाही. आता थांबलो इथंच निवांत. आता मगाशी लावली तिथंच लावली गाडी. काय एकटाच आहे गाडीमध्ये, जीव लय वैतागलाय. तिथं कुठं नाश्त्याला दुकान पण नाही काहीच नाही तर रस्त्याकडला. तर बघू मग आता काय होतंय काय विषय काय. तर भावांना आता वाजले दुपारच्या 2 आणि आपल्याला आता भेटलेली ऑर्डर तलोजातून लोडिंग करायचं. तलोजामधून लोडिंग आहे जेजुरी. जेजुरीचं लोडिंग आहे 10-10.5 टन मालीला असं सांगितलंय. आपला पहिला झालता माल कन्फर्म ह्याचा आपला खटावचा. पण ते खटावला आपण दिलता रेट वेगळाच आणि त्यानं सांगितलं रेट वेगळाच. त्यांना 2 वाजेपर्यंत थांबवून ठेवलं. आणि 2 वाजल्यानंतर ना आता त्यांना माहिती आहे ना आता 2 वाजले की नंतर ना काही माल भेटणार नाही म्हणून. मग त्यांना काय केलं ठरलं होतं भाडं आपलं खटावचं ठरलं होतं 16,000 रुपये भाडं. नंतर ते म्हणायला लागले 14,000 रुपयात त्यांना गाडी भेटते यावं भेटते तेव्हा भेटते. तुम्हाला यायचं असेल तर या 14,000. मग आता या असं फसवाफसवीचा धंदा केला त्यांना आज. असं जाऊन दे आता नेक्स्ट टाइम आपण परत ना कशाला असला विषय करणार आहे. 5 मिनिट 10 मिनिट थांबून थांबून त्यांना 2 वाजवले त्या. आता बघूया आता भेटला आपल्याला माल. आता चालली लोडिंग करायला. मग आता वाजले तर 2 म्हणले आता 3 वाजेपर्यंत गाडी गेली पाहिजे. नाही 24 किलोमीटर आहे रनिंग पूर्ण तलोजा MIDC. आता त्याच्यामुळे तर लय लवकर जावं लागणार आहे. कारण ह्या पहिल्या ट्रान्सपोर्टवाल्यानंच आपला लय टाइम खाल्ला इथंच. चालतंय मग चला भावानं आता डायरेक्ट आता भेटूया डायरेक्ट लोडिंगच्या ठिकाणी. तर भावांना आपल्याला झालता कंपनी द्यायला उशीर त्याच्यामुळे मग काही लवकरच गाडी भरून बिरून झाली आणि एकट्यानंच बांधली गाडी. कंपनी मधली जाऊन देत नव्हती, सोडत नव्हती बाहेर. म्हणली काय ना काय पण करा पण गाडी बांधा. मग त्याच्यामुळे बांधली कशी तरी आपली. एकटाच आहे म्हणून आज बरोबर नाही कोण. त्याच्यामुळे आपली बांधली कशी तरी विडी वाकडी बांधली गाडी. आणि बिलासाठी थांबली आता. तर भावानं आता आपली गाडी झाली सकाळी पनवेलला खाली. पनवेलवरनं मग आपल्याला 3 वाजता भेटली ऑर्डर. मग 3 वाजता मग इथे यायला भरपूर लेट टाइम झाला. आणि त्यात आपली गाडी होती ओपन होती. त्याच्यामुळं मग काही इथं माल भरल्यावरती मग ते कंपनीतलं ते वॉचमन म्हणलं की पेपर द्यायच्या आधीच म्हणलं की बाबा तुम्हाला गाडी बांधावं लागेल. मग काय एकट्यानंच गाडी बांधली. लय वैताग आला तिथे एक वैताग आला. आणि आता निवांत थांबलोय आता पेपरसाठी. आता झाले तर संध्याकाळच्या वाजल्यास तर आता एक 7 वाजायला आल्या त्या. 7 वाजले तर पण आता देवाला ती लिसन झाली पण देवाला अगरबत्ती लावू शकत नाही. तर अगरबत्ती वगैरे सगळं काढून घेतलेली आहे. मग आता काय अगरबत्ती मग इथनं कंपनीतनं बाहेर गेल्यावरती मग आता कवा अगरबत्ती लावावं लागेल. त्यात आज दिवसभरात लयच कुटाणा झाला आपल्या मागं. ते पहिला माल घेतला होता आपण खटावचा, ते खटावचा कॅन्सल झाला. परत ना आपण घेतला होता आपल्या फलटणचा माल घेतला होता तो पण कॅन्सल झाला. आणि हा तिसरा माल आपला परत भेटला.
आता चालू आहे आता भरायला. आता ते भरून पण झालाय, गाडी बांधून पण झाली आहे. आता पेपरसाठी थांबले. वैताग एवढा आलाय की आता निवांत असं वाटतं की आता निवांत झोपावं. पण आता काय सकाळचा आता सकाळी ते कंपनीमध्ये तर जावं लागेल 9-10 वाजेपर्यंत. तर भावांना तर आपलं बिल वगैरे भेटलेलं आहे आणि त्यांना सांगितलं की ॲडव्हान्स तुम्ही ज्यांच्याकडून आलाय त्यांच्यावर बोलून घ्या. म्हणजे ते लॉजिस्टिकवाले म्हणतात की आपलं ज्यांच्याकडून तुमची गाडी आली त्यांच्यावर बोलून घ्या. मग आता आपण त्यांना फोन वगैरे केला. ते म्हणल्यात गाडी खाली झाल्यानंतर आपलं पेमेंट टाकणार आहेत. ते म्हणले पहिले गाडी खाली करा, म्हणजे मग सकाळला तुम्हाला एकदम सगळं पेमेंट येऊन जाईल. चालते, चला भावांना, मग आता झाली आपली गाडी बिडी भरून झाली आहे आणि बिल पण भेटलंय. मग आता निघायचं आपल्या पुढच्या प्रवासात. तर भावांना आता आपण आले एक्सप्रेसला आणि कळंबोलीला वर चढायला, म्हणजे एक्सप्रेसला चढायला तिथं ही होती ट्रॅफिक होतं. 4 किलोमीटर ट्रॅफिक होतं. त्याच्यामुळे मग मी तिकडून आलो, मग सरळ आपल्या ह्याच्या टोल नाक्यावर घातलेलं आहे, आपल्या कारगडच्या टोल नाक्यावर घातली आणि कारगडचा टोल नाका फाडून मग आलो पुढं. मग वरून करून एक्सप्रेसच्या बीचवरून दिसतं ते आपल्या कळंबोलीचं. तिकडं तर 3 ते 4 किलोमीटर ट्रॅफिक होतं. तुला बरं झालं आपण तिकडं न जाता आपल्या कळंबोलीवरून नाही आता आपण इकडून डायरेक्ट ह्याला आलो, काय म्हणतात त्याला, डायरेक्ट खारघरवरून आलो. त्याच्यामुळं आपल्याला बरं पडलं. जाऊ दे, एक टोल गेला पण काय विषय नाही. नाहीतर उगाच अजून आता आपण आता वाजल्या त्या 8, आपण 7 वाजता तिथं होतो. आता व्हायचं कमी, आता आपण आले घाटाच्या खाली, नाही तर अजून आपण तिथं असतो अजून त्या ट्रॅफिक मध्येच. आणि तिथून बाहेर निघायला आपल्याला 8-8:30 वाजले असत्या. तर मग आता आली लवकर ही, तर मग आता लवकर घाट वगैरे तरी लवकर चढून जाईल. ट्रॅफिक पण लय होणार नाही जास्त. आता बघूया मग आता वर कसं काय ट्रॅफिक लागतंय काय घाटाला, काय माहित. आपल्याला तर काय माहित नाही अजून, आपण तर काय घाटाला लागलोच नाही. त्याच्यामुळे बघूया आता काय होतंय कसं काय. तर भावानं आता वाजले तर रात्रीच्या 12 आणि आता आपण आले बांदेरच्या जरा मागे 1-4-5 किलोमीटर. आणि ट्रॅफिक वगैरे नाही आता. आज तर काय एवढं ट्रॅफिक नाही, नाही तर रोज एवढं ट्रॅफिक असतं या. नको नको करतात नुसतं 4 व्हीलर गाड्या, पण आज काय ट्रॅफिक नाही काही नाही. त्याच्यामुळे आज लय निवांत काम आहे. आणि आता आपल्याला जायचंय ह्याच्यातून कात्रज वरून जायचंय जेजुरीला. पण आता विषय असं झालाय की आता मला एक जोडीदार भेटला ना माझा, त्यानं सांगितलंय की बाबा ते कात्रज चौकातल्या पुलाचं काम चाललंय, त्याच्यामुळे तो रस्ता बंद आहे. आता मग बघू आता कसं काय होतंय काय. सरळ सोडलं तर लय बरं होईल, आणि जर आतलं सोडलं तर मग लयच अवघड. आतला रस्ता तर आपल्याला काय माहित नाही आणि आपण तिकडे कधी गेलो नाही काय नाही, त्याच्यामुळे तर लय अवघड गोष्ट होणार आहे. तर बघूया आता, नशिबातली गोष्ट काय विषय नक्की बघूया. तर भावांना आता वाजले 2 आणि आता आपण आले जेजुरीच्या मागे जरा एक 7 ते 8 किलोमीटर मागं असेल. आणि थंडी तेवढी भरपूर इथं, भरपूर थंडी आहे. आणि त्याचा विषय असा झाला की आपलं जर्किंग वगैरे सगळं राहिलंय घरी, त्याच्यामुळं लयच अवघड झाले आज. तर वाजायला लागली पण अंगात घालायला स्वेटर वगैरे नाही काय. रस्ता एकदम सामसूम आहे सगळा, माग पण एक गाडी नाही पुढं पण एक गाडी नाही. सगळं अवघड झालंय, भीती वाटायला लागली आता. आता मगाशी होत्या आपल्या बरोबर 2-3 गाड्या होत्या, पण मागे जरा थांबलो तर जरा टायर वगैरे चेक करायला. तोपर्यंत गाड्या तर गेल्या निघून आणि आता आपणच राहिली माग. म्हणजे तर माहित नाही आपल्या गाड्या कोणाच्या होत्या, पण होत्या बरोबर. जरा टायर जरा असा लपकत होता, म्हटलं नाही गाडी जरा चढत होती त्याच्यामुळे म्हटलं जरा आता टायर चेक करावं थांबून, म्हणून थांबलो होतो सासवड मध्ये. आणि ज्या गाड्या होत्या बरोबर त्या गेल्या सगळ्या पुढे निघून.
आणि आता एकटंच राहिले रोडला. आता बघूया इथं कुठं जागा भेटली झोपायचं इथं झोपायचं. कारण की आता आपल्याला तर माहित नाही कंपनी कुठे आहे काय. MIDC तर माहिती आपल्याला जेजुरीची, पण कंपनी माहित नाही. त्याच्यामुळे मग आता इकडं अलीकडे कुठं थांबायचं आणि इथंच मागं कुठतरी झोपायचं. आता बघू सकाळ 7-8 वाजता उठून मग आपलं परत ना जायचं कंपनीमध्ये. आत्ताशी एक पूर्ण आली गाडी, नाही तर मागं पुढे एक पण गाडी नव्हत्या. लय शांत रोड आहे हा. तर भावांनो आता आपण आलो इथं कंपनीमध्ये. मागं थांबलो तो झोपायला, पण तिथं काही जागा नव्हती. पंपामध्ये गाडी लावायला पण जागा नव्हती आणि काहीच नव्हती. रस्त्यावर लावायला लागणार होती, त्याच्यामुळं मग काही तिथं झोपलो नाही. मग आता आलो डायरेक्ट कंपनीपाशी. ही पुढं कंपनी आहे, बर्जर पेंट. आता लावली इकडं गाडी पार्किंगला. इकडे पण आली गाडी पलीकडे. आता बघूया. आता मग आता निवांत झोपतो आता निवांत. मग बघू आता सकाळला कधी अनलोडिंग वगैरे काय होते बघूया. तोपर्यंत मग आता झोप पण भरपूर आली आहे आणि वैताग पण लय आला. त्याच्यामुळे आता निवांत झोपतो. तर गुड मॉर्निंग भावांनो. आता सकाळच्या वाजले 8 आणि आता गेलतो एंट्री वगैरे केली कंपनीमध्ये जाऊन. ते वॉचमन आले, ते वॉचमनांनी उठवलं आणि ते म्हणले की एंट्री वगैरे करा. मग आता इथं आपण गेटवर केली एंट्री आणि तिथे एंट्री वगैरे करून आपलं ते एक ट्रेनिंग होतं ड्रायव्हरचं, ड्रायव्हिंग सेफ्टीचं. मग ते ट्रेनिंग वगैरे झाले आता आणि त्यांना सांगितले आता, म्हणजे तिथं एंट्री करताना त्यांना नंबर वगैरे घेतला आपला आणि ते म्हणलेत की आता मग तुमची गाडीचा नंबर आला. 4 ते 5 गाड्या आहेत तिथं. त्या 4 ते 5 गाड्यांचं म्हणजे आपल्या आधीच्याच गाड्या आहेत त्या 2-3 गाड्या खाली झाल्या की मग आपली गाडी लावणार आहेत खाली करायला. मग आता बघू म्हणले, ते नंबर तुमचा आला की मग तुम्हाला फोन करतो, नाही तर बोलवा येतो. कारण की गेटच्या जवळच आहे गाडी. इथं पुढं गेट आहे आणि इथं आपली लावली गेली गाडी. तर बघूया आता मग किती टाइम लागतोय काय अजून कसं काय. मला त्यांची वाट बघायची आता. आणि त्यात इथं आता चहा प्यावा असं वाटलं, पण इथं हॉटेल पण नाही जवळ कुठं. इथून ते मी विचारलं, ते 2-3 माणसांना विचारलं की बाबा इथं हॉटेल कुठे आहे काय. तर ते म्हणले इथून 1-1.5 किलोमीटर आहे हॉटेल रस्त्यावर मेन. इथं पुढंच बारामती रोड आहे, तर बारामती रोडला आहे. तर बघू आता मग खाली करायला लवकर घेतात का कसं काय बघायचं. नाही तर मग आता चालत तर जावं लागेल नाश्ता वगैरे करायसाठी. काही ना काहीतरी करून आलं पाहिजे, कारण रात्री तर काही जेवण वगैरे जास्त नव्हतं केलं, थोडंच केलं. त्याच्यामुळं आता लागली भूक लागायला. मग आता जातो गेटवरती आणि त्यांना विचारतो की म्हणतो मग गाडी तुम्ही कधी खाली करायला लावणार आहे काय. तर आपल्या पुढं गाड्या किती द्या. नाही तर आपण तिकडं चालत जायचो रोडला, इथून 1.5 किलोमीटर चालत जायचो. तिथे गेल्यावर त्यांचा फोन यावा की बाबा गाडी भरायला लावायची असं तसं. त्यापेक्षा मग आपलं आता इथंच त्यांना विचारून मग निघतो आपला नाश्ता करायला. तर भावांना आपण केलता, म्हणजे ट्रान्सपोर्टवाल्याला पण केलता, बुकिंगवाल्याला पण फोन केलता. तर त्यांना फोन केला तर दिवसभर म्हणले की आज देतो खाली करून, आज देतो खाली करून, आत्ता देतो खाली करून, नंतर खाली करून देतो. असं करत करत अख्खा दिवस गेला. आणि मला मागाशी काय म्हणले, ट्रान्सपोर्टवाले आणि बुकिंगवाले पण म्हणले की तुमची गाडी एक संध्याकाळी 7 वाजेपर्यंत होईल खाली. म्हणून निवांत थांबलो होतो आणि आता 8 वाजून गेले ते. आणि तर हॉटेल वगैरे काय नाही, कारण आज इकडे जेजुरी MIDC बंद असते, त्याच्यामुळे तर जेवणाची पण सोय नाही काय नाही. मग आता अख्खा दिवस तो उपाशी गेला आणि आता पण उपाशीच येतं. तर अवघड आहे का नाही बघा, अवघड खेळ आहे. मागणं येऊन गाड्या भरून गेला आणि त्यात ते नवलच आहे कंपनीचं. काल म्हणजे काल भरली होती गाडी. एक होता इथला, आपल्या इथलाच पुण्यातला स्वतः जोडीदार, म्हणजे सकाळीच ओळख झाली आपली त्याची. तर तो म्हणला की आहे ना, की त्याची गाडी आहे ना परवा दिवशी सकाळी रात्री 4 वाजता भरली गाडी. पण काय केलं कंपनीवाल्यानं, त्याला हीच नाही दिलं, म्हणजे LR पण नाही दिला आणि बिल पण नाही दिलं. त्याच्यामुळे ते बिचारा कम से कम
4 वाजेपासनं दुसऱ्या दिवशी 4 वाजता गेले ते पण त्याच्या ट्रान्सपोर्टवाल्याला फोन करून वगैरे. ते पण ट्रान्सपोर्टवाला होता गुजरातचा, आपल्या इथला पण नव्हता, त्याच्यामुळे तो वेगळाच विषय होता. ते तर लय रडकोंडे आलता, भरून गाडी उभी होती. आणि असं त्यात आणि कंपनीमध्ये आतमध्ये गेलं की ना मोबाईल पण अलाउड नाही, आणि त्याचं चार्जिंग पण संपलं होतं. आणि ते सकाळी आलतं, आपल्या गाडीत आलतं बसून. ते गेलं, त्याला चार्जिंग वगैरे दिला करून, आणि मग ते जाताना त्यानं चहा वगैरे पाजला आणि तो गेला निघून. तर बघूया आता उद्या, आता म्हणलं तर उद्या सकाळी 1-9 वाजता खाली करून देतो. आता बघूया, आता मग आजचा तर काय आपला इथं मुक्कामच झालेला आहे. मग आता मुक्कामाला तर पर्याय नाही काय नाही, मग त्याच्यामुळं आता निवांत इथंच थांबायचं. आता बघू सकाळ आणि खाली करतात कधी करतात काय माहिती. सकाळी 10 वाजता येतो म्हणलं ते, बघू आता कधी घेतात काय. तर भावानं आता आपली गाडी वगैरे झाली खाली. परवा दिवशी आलतो, आपलं काल आलतो सकाळी 2:15 आलतो, आणि 2:15 पासून आज वाजले ते 12. म्हणजे कम से कम एक 30-35 तास झालं कंपनीमध्येच होतो. बाकी रात्री म्हणलेलं की बाबा तुमची गाडी देतो खाली करून, रात्री तर काही केली नाही खाली. आणि आता मग काय सकाळ सकाळी त्यांना घेतलं गाडी खाली करायला, लवकर घेतली ती गाडी खाली करायला. पण विषय असा झाला की आपल्याला निघला होता माल सकाळी, आणि कंपनीमध्ये होता फोन जमा होता, त्याच्यामुळं काय माल वगैरे काय मग मालाचा जुगाडच लागला नाही. मग आता आजचा दिवस तर वाया गेलाच. आज आहे शुक्रवार, आज गाडी भरली असती तर मुंबईवरून परत फिरली असती, लोकलची चक्कर परत बसली असती आपली. पण आता ह्या कंपन्यांमुळं कंपनी म्हणायला लागली की बाबांनो, की आता आमच्या कंपनीमध्ये ठेवायला जागा नाही, जेव्हा लागेल तेव्हाच हे करू, तुम्ही ह्यांच्यावर बोला, ट्रान्सपोर्टवाल्यांवर बोला, ह्यांच्यावर बोला. सगळ्यांना बोलून बोलून वैतागलो पार. आणि मग नंतर ना मग त्यांना घेतली सकाळला खाली करायला. पण आजचा दिवस तर आज झाली खाली म्हणा लवकर. पण विषय काय आहे, आजचा आता आपलं 10,000 रुपये तर बुडलं ना. मग आता शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस गाडी उभी ठेवायला लागणार आहे या कंपनीच्या मुळे. लय भांगार काम आहे या बर्जर पेंटचं जेजुरीच्या. गाड्याच लवकर खाली करायला घेत नाहीत आणि काय नाही त्या, आणि नुसता आंबून सोडतात बेकार. तर बघू आता भेटला माल तर ठीक, नाही तर मग आता निवांत थांबायचं घरीच, करायचा आराम. आता 3 दिवस काय पर्याय नाही आपल्याला आता. बघू आपल्या नशिबात असेल तर भरेल गाडी आज. तर आता 4 लाईन एकदम लय भारी झाली हा. पहिला सगळा सिंगलच रोड होता, त्याच्यामुळे लय उशीर लागायचा. आणि आता तर काय सगळी 4 लाईन झाली, त्याच्यामुळे तर गाड्या भरपूरच, म्हणजे थोडं थोडं चाललंय काम जरा. आता थोडं थोडं काय बाकी या, कुठं कुठं झालेलं या, त्याच्यामुळे एकदम भारी या. नाही तर पहिलं काय व्हायचं, पहिलं मग अख्ख्या रस्त्यानं ट्रॅफिक लागायचं. ट्रॅफिक म्हणजे काय एवढं नव्हतं ट्रॅफिक, पण आपलं थोडं थोडं कुठं गावामध्ये गाड्या आडव्या यायच्या, हे करायच्या, टू व्हीलर. मग आता काय झालं, आता एकदम सगळा हायवे सारखंच झालंय. म्हणजे थांबत आम्ही विषयच नाही. 4 लाईन असल्यावर कशाला थांबायला देत तवा, आणि गावातल्या गाड्या तरी कशाला देत तवा. आता इकडून पण निघालाय गावातनं कुठलं तरी, इकडे बायपास काढलाय वाटतं, निऱ्याचा बायपास हा, बाहेरच जाणार आहे. तर पहिला रोड बघा असा होता, म्हणजे हा रोड मागचा व्हायच्या आधी असा रोड होता सगळा पूर्ण. मग आता झालंय भरपूर चांगलं काम झालंय. आणि इकडून दिलाय निऱ्याला बायपास, त्याच्यामुळे पण बरं झाले, म्हणजे निऱ्यातनं पण ट्रॅफिक होणार नाही. आता तरी हा रस्ता रुंदावलाय जरा, नाही तर पहिले गाडी का नाही कट्टोकटच बसायची. म्हणजे गाडी इकडं लेफ्ट साईडला, किन्नर साईडला आहे का नाही, थोडी एक 2 मोटर जागा राहायची. म्हणजे थोडी रस्त्याच्या खालीच उतरवायला लागायची गाडी, तेव्हा गाडी पासिंग व्हायची. पण आता जरा रस्ता पण वाढवलाय, आणि 4 लाईनचं पण काम झालंय, त्याच्यामुळे काय ताप नाही एवढा काय. आता राहिली आपली इथनं नेरा एक 2 ते 3 किलोमीटर राहिले असेल नेरा. आता आलोय नेऱ्याच्या फाट्यावर.